कार बोलेंगे इसको। थार 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 तो मेरे को भी मालूम है। सामने देखो। राजकोट येथील एक गोल्ड कंपनी आहे. त्यांचा स्टाफ जो आहे, 2 लोक बंगलोर येथे ज्वेलरी विकण्यासाठी गेले होते. काही ज्वेलरी विक्री केल्याने राहिलेला माल घेऊन ते राजकोट जाताना बोरिवली येथे त्यांच्या फ्लॅटवरती आले होते. सेल्स एक्झिक्युटिव्ह त्यांचे फ्रेश होण्यासाठी गेलेले असताना त्यांचा जो दुसरा स्टाफ आहे जिग्नेश म्हणून, तर त्यांनी त्याच्या संधीचा फायदा घेऊन ती ज्वेलरीची बॅग घेऊन तो चोरी करून पळून गेला होता. त्याची आपल्याला तक्रार प्राप्त होताच तत्काळ आपण 4 टीम याच्यामध्ये तयार केल्या. टेक्निकल एव्हिडन्स घेऊन आपण जुनागड येथून या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. हा जो जिग्नेश आहे मेन आरोपी, तो एक 4 महिन्यापूर्वी येथे जॉइन केलं होतं कंपनी. त्याचे वडील नाथाबाई म्हणून आहेत. त्याचं पूर्वीचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे. तर त्यांनी ते हा प्लॅन घडवून आणला आणि जिग्नेशने रिक्षाने बोरिवली नॅशनल पार्कपर्यंत आला. तिथून मग नाथाबाई आणि जिग्नेशचा मित्र यश हे दोघंजण जे आहेत ते थार गाडी घेऊन तिथं वाट पाहत होते. जिग्नेशने रिक्षा सोडून त्या गाडीमध्ये बसला आणि रात्रभर ते प्रवास करून तिथं पोहोचले. याच्यामध्ये तिन्ही आरोपी ताब्यात घेतले. जवळपास 11-11.5 किलो सोनं जे आहे 11 कोटीच्या आसपास त्याची किंमत होईल, ते आपण जप्त केलेले आहे आणि याचा पुढील तपास चालू आहे. जिग्नेशचे वडील आहेत, त्या नाथाबाईचं एक मर्डरची केस आहे त्याच्यावरती, सोबत त्याच्यावर काही इतर गुन्हेसुद्धा प्रोहिबिशन वगैरे दाखल आहेत. थार गाडी याच्यामध्ये जप्त केलेली, त्या सहआरोपी यश याच्या मालकीची ती गाडी आहे. हो, ठीक आहे.